नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर महादेव भुसनर, तत्त्वज्ञान विभाग, प्रताप महाविद्यालय, अंमळनेर. भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख या लेक्चरच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आपण दुसऱ्या भागामध्ये भारतीय तत्त्वज्ञानातील भाष्यकार आणि भारतीय तत्त्वज्ञानातील आधुनिक तत्त्वज्ञ किंवा आधुनिक काळ यांच्या कालावधीचा आपण विचार केलेला होता. या लेक्चरच्या भागामध्ये आपण स्वातंत्र्य काळानंतरचे भारतीय तत्त्वज्ञान या कालावधीचा आपण अभ्यास करणार आहोत. या कालावधीचे सर्वसामान्य वैशिष्ट्य आपल्याला असे दिसून येते की या कालावधीमध्ये तत्त्वज्ञांनी परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. यामध्ये त्यांनी वेदांत, बौद्ध, जैन या विचारांचा आधुनिक संदर्भात पुनर्विचार केलेला दिसून येतो आणि पुनर्मांडणी केलेली दिसून येते. त्याचबरोबर पाश्चात्य तत्त्वज्ञानातील अस्तित्ववाद असेल, मानवतावाद असेल, विज्ञानवाद असेल या विचारांचाही प्रभाव या कालावधीतील तत्त्वज्ञानावर पडलेला आपल्याला दिसून येतो. दुसरं, सामाजिक न्याय आणि समता या विचारांचाही प्रभाव या तत्त्ववेत्त्यांवर पडलेला दिसून येतो आणि याच्यातूनच त्यांच्या विचाराची निर्मिती झालेली दिसून येते. यामध्ये जातीभेद, गरिबी, असमानता यावर या विचारवंतांनी लक्ष केलेले दिसून येते आणि ते निर्मूलन करण्याचा प्रयत्न त्यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर संविधानिक मूल्यांमध्ये स्वातंत्र्यता, समता, बंधुता या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. त्याचबरोबर तिसरं वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. त्यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येते की ते वैयक्तिक जीवनामध्ये धर्माचा स्वीकार करतात, व्यक्तिगत जीवनामध्ये धर्माचं पालन करतात, परंतु राज्यव्यवस्थेमध्ये मात्र धर्मनिरपेक्षतेची अपेक्षा करतात. राज्याची राज्यघटना जी काय आहे ती धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे हे आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. याचाच अर्थ की भारतामध्ये सर्व धर्मांच्या विचारांना सारखंच महत्त्व आहे, कोणत्याही एकाला विशेष महत्त्व त्यामध्ये आपल्याला दिलेले दिसून येत नाही. चौथे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान आणि तर्कवाद. त्यांच्या विचारामध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कवादी दृष्टिकोन हे विचार आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार आणि त्यांच्या विचारामध्ये शिक्षणावर विशेष भर आपल्याला दिलेला दिसून येतो. हे काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला स्वातंत्र्यानंतरच्या काळातील जे काही विचारवंत होऊन गेले त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला ते दिसून येतात. या कालावधीमधील जे काही प्रमुख तत्त्वज्ञ आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर राधाकृष्ण असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जे कृष्णमूर्ती असतील, आधुनिक कालामधील अलीकडेच होऊन गेलेले ओशो असतील, त्याला आपण रजनीश असं आपण म्हणतो. डॉक्टर राधाकृष्णन साधारणतः 1888 ते 1975 या कालावधीमध्ये आपल्याला यांचा उदय झालेला दिसून येतो. यांचे जे काही प्रमुख विचार आपल्याला दिसून येतात ते म्हणजे ते तत्त्वज्ञ, शिक्षक, समाजसुधारक आणि राजकारणी म्हणून आपल्याला ओळखले जातात. त्यांनी पाश्चात्य दृष्टिकोनातून भारतीय वेदांत असेल, उपनिषद असेल, भगवद्गीता असेल यांचं विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांनी जगभरात भारतीय तत्त्वज्ञानाला एक महत्त्व पटवून देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जीवनात धर्म, नैतिकता यांचं संतुलन साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी जे काही ग्रंथरचना केलेली आहे त्यामध्ये आपल्याला इंडियन फिलॉसॉफी, द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, ईस्टर्न रिलिजन अँड वेस्टर्न थॉट हे काही प्रमुख ग्रंथ आपल्याला त्यांचे दिसून येतात. त्यानंतर दुसरे जे तत्त्वज्ञ आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1891 ते 1956 हा त्यांचा कालावधी आपल्याला दिसून येतो. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतातील महान समाजसुधारक, कायदेतज्ञ, राजकारणी आणि संविधान निर्माता असे आपल्याला ते दिसून येतात. त्यांनी प्रामुख्याने अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिलेला दिसून येतो. जातीय समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यांनी भारतीय संविधानाच्या रचनेत मानवाधिकार, समानता
आणि धार्मिक स्वातंत्र्य या तत्त्वांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी सामाजिक न्याय, समता, मानवाधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, धर्मातील अंधश्रद्धा यांना त्यांनी महत्त्वाचे स्थान दिलेले दिसून येते. म्हणजेच एकंदरीत त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य मानलं असताना धर्मातील अंधश्रद्धेचा मात्र त्यांनी विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था असेल, हिंदू धर्मामध्ये जे काही शूद्रांना तुच्छ स्थान दिलेले असेल याच्या विरुद्ध मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली दिसून येते. त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं दिसून येते. साधारणतः हिंदू धर्मातील व्यवस्थेला कंटाळून त्यांनी, जातीव्यवस्थेला कंटाळून त्यांनी, भेदभावाला कंटाळून त्यांनी 1659 बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या प्रमुख ग्रंथांमध्ये द बुद्धा अँड हिज धम्म हा काही प्रमुख ग्रंथ आपल्याला दिसून येतो. इतरही त्यांनी काही ग्रंथ त्यांनी लिहिलेले दिसून येतात. दुसरे तत्त्वज्ञ म्हणजे जे कृष्णमूर्ती 1895 ते 1986 हा त्यांचा आपल्याला कालावधी दिसून येतो. जे कृष्णमूर्ती यांनी कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा बाह्य संस्थांवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवण्यास ते सांगतात. त्यांच्या मते मानसिक स्वातंत्र्य हे खऱ्या जीवनाचा आधार आहे असं ते मानताना दिसून येतात. त्यांनी स्वतःच्या अंतर्ज्ञानावर आधारित नैतिक जीवन जगण्यासाठी ते सांगताना आपल्याला दिसून येतात. त्यांनी वेदांत किंवा धर्माचा खरा अर्थ अनुभवावर आधारित आत्मज्ञान हाच आहे असं ते मानताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्यांनी ज्ञान, अध्यात्म आणि मोक्ष हे बाह्य नियमांनी नाही तर स्वतःच्या अंतर्ज्ञानाने साध्य होतात हे त्यांनी प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अलीकडील कालावधीमध्ये होऊन गेलेले दुसरे जे विचारवंत तत्त्वज्ञ आहेत ते म्हणजे रजनीश, ज्याला आपण ओशो असं आपण म्हणतो. साधारणतः 1931 ते 1990 हा त्यांचा कालावधी आपल्याला दिसून येतो. त्यांनी मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक तंदुरुस्तीवर विशेष भर दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांनी जागृत जीवनासाठी विविध ध्यान पद्धतीचा त्यांनी प्रसार केलेला दिसून येतो. त्याचबरोबर बाह्य बंधने, सामाजिक बंदी, अंधश्रद्धा यांच्यापासून ते मुक्त होण्यासाठी विचार मांडताना दिसून येतात. आत्मशोध आणि स्वतःच्या अनुभवावर ते विश्वास ठेवण्यास सांगतात. त्याचबरोबर धर्माचा अंतर्ज्ञानात्मक अर्थ आणि व्यक्तिगत अनुभव यांच्यावर ते मोठ्या प्रमाणात भर देताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ते मूर्तिपूजा, अंधश्रद्धा यांच्यापासून मुक्ती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात, त्यांचा ते विरोध करतात. एकंदरीतच व्यक्तिमत्व विकास, मानसिक स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभव या विषयावर त्यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. यानंतर आपण भारतीय तत्त्वज्ञानाचे सर्वसामान्य वैशिष्ट्ये काय आहेत याचा आपण अभ्यास करू. यामध्ये प्रथम आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचं जे काही वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाची आस्तिक आणि नास्तिक दर्शनामध्ये विभागणी केलेली दिसते. नंतर वेदप्रमाणाचा स्वीकार हे एक वैशिष्ट्य दिसते. अध्यात्मवादी आणि भौतिकवादी दोन्ही स्वरूप भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिसून येते. प्रमाणाची चर्चा, कर्मसिद्धांतावर विश्वास, नित्य आत्म्यावर विश्वास, पुनर्जन्मावर विश्वास, दुःखाची चर्चा, मोक्षाचा स्वीकार, जगत सत्य मानणे, धर्मदर्शन, सहयोग, सहिष्णुता व बहुवाद, जीवनवादी दृष्टिकोन, ईश्वरवाद व निरीश्वरवाद दोन्ही परंपरा आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिसून येतात. तत्त्वचिंतन व नैतिकता यांचा समन्वय भारतीय तत्त्वज्ञानात दिसतो. एकंदरीतच आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचे हे 15 वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामध्ये प्रथम म्हणजे आस्तिक आणि नास्तिक दर्शनामध्ये विभागणी. आस्तिक आणि नास्तिक शब्दाचा अर्थ भारतीय तत्त्वज्ञानामध्ये वेगळ्या पद्धतीने घेतला जातो. सर्वसामान्यतः नास्तिक याचा अर्थ ईश्वर न मानणं, आत्मा न मानणं याला नास्तिक संबोधले जाते. परंतु भारतीय तत्त्वज्ञानामध्ये वेदांना न मानणं, वेदांचं प्रमाण न मानणं याला नास्तिक असा शब्द वापरला जातो. म्हणून इथे ईश्वर न मानणारे, आत्मा न मानणारे या अर्थाने नास्तिक शब्द इथं वापरलेला नाही आहे.
तर वेद प्रमाणे मानणारे आणि वेद प्रमाण न मानणारे अशा दोन भागामध्ये इथे विभागणी केलेली आहे आणि त्याच अर्थाने आस्तिक आणि नास्तिक इथं शब्दप्रयोग केलेला आहे. प्रथमतः वेद विरोधी किंवा वेद प्रमाण न मानणारे दर्शनं, ज्याला आपण नास्तिक दर्शन म्हणतो, या दर्शनामध्ये प्रामुख्याने चार्वाक, बौद्ध, जैन या 3 दर्शनांचा समावेश केला जातो. तर वेदगामी किंवा वेद मानणारे किंवा वेदांना सत्य प्रमाण म्हणून मानणारे स्वीकारणाऱ्या दर्शनामध्ये 6 दर्शनांचा समावेश केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, ज्याला आपण वेदांत दर्शन असेही म्हणतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वेद प्रमाणाचा स्वीकार. वेद प्रामाण्य म्हणजे काय? तर वेद हे अपौरुषेय आहे असे मानणे. अपौरुषेय म्हणजे वेदांची निर्मिती मनुष्याने केलेली नाही आहे, तर ईश्वराने त्याची निर्मिती केलेली आहे असं मानणं. अपौरुषेय याचा दुसरा अर्थ विवेकानंद असे घेतात की कोण्या एका व्यक्तींनी पुरुषांनी वेदाची निर्मिती केलेली नाही, तर विविध कालावधीमध्ये विविध व्यक्तीनं त्यामध्ये योगदान देऊन वेदांची निर्मिती झालेली आहे, असा त्या अपौरुषेय शब्दाचा अर्थ विवेकानंद घेतात. वेदातील ज्ञान नित्य, सार्वकालिक आणि त्रुटीहीन आहे असा विश्वास ठेवणं म्हणजे त्याला आपण वेदप्रमाणे स्वीकारणं असं आपण म्हणतो. यामध्ये धर्म, कर्म, मोक्ष इत्यादी विषयात वेदांचे जे काही वचन आहे ते अंतिम मानले जातात. तर वेदप्रमाणे मानणाऱ्या दर्शनांमध्ये न्यायदर्शन, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, पूर्वमीमांसा दर्शन, वेदांत दर्शन या दर्शनांचा समावेश केला जातो. तर वेदप्रमाणे मानत नाहीत अशा दर्शनामध्ये बौद्ध दर्शन, जैन दर्शन, चार्वाक दर्शन यांचा समावेश केला जातो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अध्यात्मवादी स्वरूप. भारतीय दर्शन हे मुख्यतः अध्यात्मवादी दर्शन म्हणून ओळखले जाते, कारण त्यामध्ये आत्मा शाश्वत आणि नित्य मानला जातो. त्यामध्ये मोक्षाचा स्वीकार केला जातो, मोक्ष अंतिम उद्देश मानला जातो. त्याचबरोबर कर्मसिद्धांत, पुनर्जन्म यांची मान्यता आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर इंद्रियाच्या पलीकडील जे सत्य ज्ञान आहे त्याचा ते स्वीकार करताना आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच अध्यात्मवादी दर्शनांमध्ये आपल्याला मीमांसा दर्शन, वेदांत दर्शन, सांख्य दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन या दर्शनांचा समावेश आपल्याला करता येतो. जरी वेदप्रमाणे मानत नसले तरी आत्मा ही शाश्वत सत्ता आहे असं मानणाऱ्यामध्ये बौद्ध आणि जैन हे दर्शन आहेत, म्हणून काही अंशी त्यांनाही अध्यात्मवादी दर्शन म्हणून स्वीकारले जाते. चार्वाक हे एकमेव दर्शन आहे जे पूर्णतः भौतिकवादी दर्शन म्हणून ओळखले जाते. भौतिकवादाचे स्वरूप. भौतिकवादानुसार भौतिक पदार्थ यापासूनच जगाची उत्पत्ती झालेली आहे हे अंतिम सत्य ते मानतात. आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म यांना ते मानत नाहीत. एकंदरीत प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्यक्ष हेच एकमेव प्रमाण आहे. आत्मा, ईश्वर अस्तित्वात नाहीत. शरीर हाच आत्मा आहे आणि मृत्यूनंतर कोणतेही जीवन नसते, असा ह्या भौतिकवादी विचाराचे काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. तर भौतिकवादी दर्शनामध्ये आपल्याला पूर्णतः भौतिकवादी दर्शन हे एकमेव चार्वाक दर्शन हे दिसून येते, परंतु ज्यामध्ये ते विश्वाची उत्पत्ती ही ईश्वराने केलेली नसून अणूपासून झालेली आहे असे वैशेषिक दर्शन मानते. म्हणून या अर्थाने वैशेषिक दर्शन हे देखील आपल्याला भौतिक दर्शनामध्ये आपल्याला समावेश करता येतो. दुसरे बौद्ध दर्शन. काही शाखा ह्या भौतिकवादी दर्शनामध्ये आपल्याला मानता येतात. त्या म्हणजे काही बौद्ध शाखांमध्ये क्षणिकवाद, अनात्मवाद, स्थायी आत्मा त्यांनी नाकारला असल्यामुळे त्यांना काही अंश भौतिकवादी दर्शन म्हणून ओळखले जाते. मात्र पूर्ण भौतिकवादी दर्शन म्हणून बौद्ध दर्शनाला ओळखता येत नाही. तर एकंदरीत फक्त पूर्णतः भौतिकवादी दर्शन म्हणून आपल्याला एकमेव चार्वाक दर्शन आपल्याला दिसून येते. प्रमाण चर्चा हे एक भारतीय दर्शनाचं आपल्याला वैशिष्ट्य दिसून येतं. प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान मिळवण्याचे जे काही साधनं आहेत, ज्या साधनांच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्त करू शकतो त्याला प्रमाण असं संबोधलं जातं. भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञानमीमांसेचं फार महत्त्वाचं स्थान आपल्याला दिसून येते
आणि या ज्ञानमीमांसेमध्येच आपल्याला प्रमाणांची चर्चाही दिसून येते. त्यामध्ये प्रथम प्रमाण म्हणजे प्रत्यक्षे, म्हणजे पंचज्ञान इंद्रिय यांच्या सहाय्याने जे ज्ञान आपल्याला प्राप्त होते त्या ज्ञानाला प्रत्यक्ष असं म्हटलं जातं. अनुमान प्रमाण, पूर्वीच्या अनुभवावर आधारित जे नवीन अप्रत्यक्ष ज्ञान आपल्याला प्राप्त होतं त्याला अनुमान असं म्हटलं जातं. उपमान, साधर्म्यावरून जे ज्ञान आपल्याला प्राप्त होते त्याला उपमान असं आपल्याला म्हणता येते. शब्दप्रमाण, विश्वसनीय व्यक्ती किंवा ग्रंथ, विशेषतः वेद यांच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त होतं त्याला शब्दप्रमाण असं म्हटलं जातं. अर्थापत्ती, दोन गोष्टीतील विसंगती दूर करण्यासाठी जे गृहीत धरले जाते त्याला अर्थापत्ती असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, एखादा जाड व्यक्ती आहे परंतु तो दिवसा खात नाही असं आपण म्हणतो, याचाच अर्थ तो रात्री खात असेल असा आपण निष्कर्ष काढतो, त्यालाच अर्थापत्ती असं आपण म्हणतो. अनुपलब्धी, या प्रमाणाच्या मते एखादी गोष्ट नसल्याचे ज्ञान होणं त्याला आपण अनुपलब्धी असं आपण म्हणतो. विविध दर्शने आणि त्यांनी स्वीकार केलेले प्रमाणे, याच्यामध्ये चार्वाक हे एकमेव दर्शन आहे ज्यांनी फक्त एकमेव प्रमाण ते म्हणजे प्रत्यक्ष याचा स्वीकार केलेला आहे. वैशेषिक, बौद्ध, जैन या दर्शनांनी प्रत्यक्ष, अनुमान ह्या दोन प्रमाणांचा स्वीकार केलेला दिसून येतो. सांख्ययोग यांनी प्रत्यक्ष, अनुमान आणि उपमान या तीन प्रमाणांचा स्वीकार केलेला दिसून येतो. न्यायदर्शनांनी प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान या चार प्रमाणांचा स्वीकार केलेला दिसून येतो. प्रभाकर मीमांसा यांनी 5 प्रमाणे, याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द आणि अर्थापत्ती ही 5 प्रमाणे स्वीकारलेली आहेत. तर भट्ट मीमांसा आणि वेदांत दर्शन यांनी 6 प्रमाणे, यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या प्रमाणांचा स्वीकार केलेला दिसून येतो. 5वं वैशिष्ट्य म्हणजे कर्मसिद्धांतावर विश्वास. सर्व भारतीय दर्शने चार्वाक सोडून कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवताना दिसून येतात. त्यांच्यामध्ये जे कर्म केलेले आहे त्याचे फळ निश्चित मिळत असते. चांगले कर्म चांगले फळ निर्माण करतो, तर वाईट कर्म वाईट फळ निर्माण करते, असा या कर्मसिद्धांताचा विश्वास आहे. त्यांच्यामध्ये कोणतेही कर्म वाया जात नाही, ते कधी ना कधी फळ नक्कीच देते. याचं मुख्य तत्त्व म्हणजे कर्मसिद्धांत हा अकस्मात नाही आहे. त्यांच्यामध्ये कर्माचे परिणाम अचानक किंवा अनियंत्रित नसतात, तर ते सिस्टमॅटिक व्यक्तीला ते परिणाम उपभोगावे लागतात. त्याचबरोबर कर्मसिद्धांत व्यक्तीची जबाबदारी निश्चित करतो. म्हणून एखाद्या व्यक्तीने जे कर्म केलेलं आहे त्याच्या फळापासून तो मुक्तता स्वतःला करून घेऊ शकत नाही, तर त्या कर्माच्या परिणामाला त्याला जबाबदार धरलं जातं. तिसरं की पुनर्जन्माशी संबंध, म्हणजे एका जन्मात केलेले कर्म त्याचं जर फळ त्या जन्मात मिळालं नाही तर पुढील जन्मामध्ये त्या कर्माचे फळ मिळू शकतो, असा त्या कर्मसिद्धांताचा विश्वास आहे. म्हणून पुनर्जन्माशी संबंध ह्या कर्मसिद्धांताचा आपल्याला दिसून येतो. नैतिक आधार हा आपला कर्मसिद्धांताचा मुख्य आधार दिसून येतो, कारण धर्म, न्याय आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी व्यक्तीचे चांगले कर्म हे अभिप्रेत असतात. तर कर्मफळापासून किंवा कर्मसिद्धांतापासून मुक्तता मिळवण्यासाठी निष्काम कर्म ही संकल्पना आपल्याला दिसून येते. निष्काम कर्म म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं, याला निष्काम कर्म असे म्हटले जाते. आणि या निष्काम कर्माचे परिणाम मात्र व्यक्तीला उपभोगायला मिळत नाहीत किंवा प्राप्त होत नाही, असे एक त्याच्यामध्ये विचार आपल्याला दिसून येतात. म्हणून म्हटले जाते की कर्मसिद्धांताच्या माध्यमातून जे निष्काम कर्मयोग आहे ते भाजलेल्या बीजाप्रमाणे असतात. ज्या पद्धतीनं भाजलेले बीज हे उगवू शकत नाही, त्याच पद्धतीनं निष्काम कर्माने केलेले कर्म हे फळ देऊ शकत नाही, असं ते म्हटले जाते. नित्य आत्म्यावर विश्वास. चार्वाक सोडून सर्व भारतीय दर्शने नित्य, शाश्वत, अजर, अमर, अपरिवर्तनीय आत्म्यावर विश्वास ठेवताना आपल्याला दिसून येतात. चार्वाक हे भौतिकवादी असल्यामुळे ते नित्य आत्मा मानत नाहीत. एकंदरीतच कर्मसिद्धांताच्या सिद्धीसाठी नित्य आत्म्याचं आवश्यक असणं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये आत्मा जन्ममरणाच्या चक्रापासून स्वतंत्र आहे असं मानलं जाते. शरीर नष्ट होऊ शकते परंतु आत्मा नष्ट होऊ शकत नाही. आत्मा हे ज्ञान, चेतना आणि अनुभवाचे स्रोत मानले जाते. आत्म्याविषयी सविस्तर चर्चा आपल्याला भगवद्गीतेमध्ये आपल्याला केलेली दिसून येते. विविध दर्शनानुसार आत्म्याचं स्वरूप हे वेगवेगळं मानलेलं दिसून येतं.
त्याच्यामध्ये वेदांत दर्शन असेल, त्यांच्यामध्ये आत्मा आणि ब्रह्म हे वेगळे नसून एकच आहेत. योग दर्शन आत्म्याला पुरुष शुद्ध चेतना असे मानतात. सांख्य दर्शन आत्म्याला पुरुष असं संबोधतात आणि प्रकृतीपासून वेगळे मानतात. जैन दर्शन आत्मा शुद्ध, नित्य, कर्मबंधनाने तो संसारामध्ये बंदिस्त होता असं ते मानतात, परंतु मूळ स्वरूप ते शुद्ध स्वरूप असतं असं ते मानतात. बौद्ध आत्म्यातला एक जाणीवेचा नित्य प्रवाह अशा स्वरूपात स्वीकारतात. 7वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास. चार्वाक सोडून सर्व भारतीय दर्शने व्यक्तीच्या पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. त्यांच्या मते आत्मा अमर असून मृत्यूनंतर नवीन जन्म धारण करतो. एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो, असं पुनर्जन्माचा विश्वास आपल्याला दिसून येतो. मोक्ष मिळेपर्यंत मात्र तो संसार चक्रामध्ये गुंतून राहतो. हे संसार चक्र चालू राहतं. चार्वाकाच्या मते भौतिकवादी असल्यामुळे पुनर्जन्मावर ते विश्वास ठेवत नाहीत. पुनर्जन्मावर विश्वास हे कर्मसिद्धांत, आत्म्याचे नित्यत्व आणि मोक्षाच्या संकल्पनेशी जोडलेले आपल्याला दिसून येते. मृत्यूनंतर कर्माचा आधार हा नवीन जन्म घेतला जातो. म्हणजे जो काही नवीन धर्म व्यक्ती धारण करतो, हे नवीन जन्म हे त्याच्या कर्माच्या आधारावर निश्चित होताना आपल्याला दिसून येते. एकंदरीतच जीवाचे जे काही जन्ममरण चक्र आहे, बंधन असून प्रत्येक कर्माचे फळ त्याला पुढील जन्मामध्ये भोगावे लागतात. हे या विचारसरणीचा आपल्याला आधार दिसतो आणि ह्या विचारसरणीमधूनच आपल्याला पुनर्जन्माची संकल्पना उदयाला आलेली दिसून येते. एकंदरीतच कर्तव्य, नैतिकता आणि साधना या गोष्टीचा आधार आपल्याला पुनर्जन्म दिसतो, हे आपल्याला समजून येते. 8वं वैशिष्ट्य म्हणजे दुःखाची चर्चा. भारतीय दर्शनामध्ये सर्व दर्शने ही दुःखाची चर्चा करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून दुःख हे जीवनाचा अविभाज्य भाग हे भारतीय दर्शनामध्ये आपल्याला मांडलेला दिसून येतो. दुःख म्हणजे जीवनातील मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा आध्यात्मिक अस्वस्थता, पीडा किंवा वेदना यांना दुःख असं संबोधलं जातं. शरीर, मन, सांसारिक संबंध आणि कर्म याच्यामुळे दुःखाची निर्मिती होते असं मानले जाते. दुःखाचे कारण हे वेगवेगळे असू शकतं. जसं स्वरूप आणि निवारण हे वेगवेगळ्या दर्शनांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मानलेले दिसून येतात. दुःख निवारणासाठी वेगवेगळ्या दर्शनांनी वेगवेगळे मार्ग याच्यामध्ये प्रतिपादन केलेले दिसून येतात. मुख्यतः ज्ञान, साधना, संयम आणि सत्कर्म हे दुःख निवारणासाठी सर्व दर्शने आवश्यक मानतात. तरी यामध्ये सांख्य दर्शन पुरुष व प्रकृती यांना वेगळे समजून घेणे हे दुःख नाशाचे कारण मानतात. योग दर्शनामध्ये अष्टांग योगाचं पालन करणे हे दुःख नाशासाठी आवश्यक मानलेलं आहे. वेदांत दर्शनामध्ये आत्मा हेच ब्रह्म आहे हे जाणीव होणं म्हणजे दुःख निवारण होणे. बौद्ध दर्शनामध्ये 8 मार्गाचा प्रतिपादन केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून दुःख निवारण होऊ शकतं असं मानतात. जैन दर्शनामध्ये सत्य, श्रद्धा, योग्य ज्ञान आणि योग्य आचरण हे दुःख निवारणासाठी आवश्यक मानताना दिसून येतात. दुःखाचे काही वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आध्यात्मिक दुःख म्हणजे जन्म, मरण, मोक्षाचे प्रश्न या अंतर्गत आध्यात्मिक दुःख येते. सांसारिक दुःख म्हणजे शारीरिक वेदना, आजार, भूक, तहान यासारख्या दुःखाचा समावेश यामध्ये केला जातो. मानसिक दुःख म्हणजे मोह, क्रोध, लोभ, ईर्ष्या, चिंता यासारख्या दुःखाचा समावेश मानसिक दुःखामध्ये केला जातो. म्हणून मानसिक दुःख, सांसारिक दुःख आणि आध्यात्मिक दुःख असे 3 दुःखाचे प्रकार आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिसून येतात. मोक्षाचा स्वीकार. चार्वाक सोडून सर्वच भारतीय दर्शनं मोक्षाचा स्वीकार करताना दिसून येतात. चार्वाक हे मृत्यूनंतर मोक्ष मिळत नाही असं मानतात, तर या जन्मामध्ये आपल्याला मोक्ष मिळणे संभव आहे असं चार्वाक दर्शन मानताना दिसून येते. भारतीय दर्शनामध्ये मोक्ष हे जीवनाचे परमपुरुषार्थ मानलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्यामध्ये जन्म मरणाच्या संसार चक्रातून मुक्ती प्राप्त करून अंतिम शांती किंवा परम आनंदाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष आहे. त्याचबरोबर अज्ञान, तृष्णा, कर्मबंधन यापासून मुक्ती म्हणजे मोक्ष असंही म्हटलं जातं.
आत्म्याची शुद्ध अवस्था प्राप्त होणं म्हणजे मुक्ती असं जैन मानतात. संसारिक दुःखातून पूर्णतः अंत होणं म्हणजे मुक्ती असं आपल्याला बौद्ध धर्म संबोधताना दिसून येतात. एकंदरीत मोक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला दुःखाचा पूर्ण अंत होतो, जन्म मरणाच्या चक्रातून जीवाची मुक्तता होते, शाश्वत आनंद आणि शांती प्राप्त होते आणि आत्म्याची पूर्ण शुद्ध अवस्थेला व्यक्ती प्राप्त होतो. विविध दर्शनामध्ये मोक्षाचं वेगवेगळे स्वरूप आपल्याला मानलेलं दिसून येतं. वेदांत दर्शनामध्ये आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य म्हणजे मुक्ती मोक्ष आहे असं मानलेलं आहे. सांख्य दर्शनामध्ये पुरुष आणि प्रकृती यांच्या भेदाच्या ज्ञानाला त्यांनी मोक्ष मानलेला आहे. योग दर्शनामध्ये समाधी अवस्थेची प्राप्त होणं, चित्तवृत्ती निरोध होणं याला त्यांनी मोक्ष मानलेला आहे. बौद्ध दर्शनामध्ये तृष्णा व आसक्ती यांचा अंत होणं म्हणजे निर्वाण असं त्यांनी संबोधलेलं आहे. जैन दर्शनामध्ये कर्मबंधनातून पूर्णतः नष्ट झाल्यानंतर आत्मा शुद्ध अवस्थेला प्राप्त होतो, त्याला त्यांनी मोक्ष असं म्हटलेलं आहे. जगत सत्य चार्वाक धरून इतर सर्व दर्शने जगाला सत्य मानतात. यामध्ये फक्त अद्वैत वेदांत दर्शन सोडले तर बाकी सर्व दर्शनं जगाची सत्य म्हणून स्वीकार करतात. इवन वेदांत दर्शनसुद्धा व्यावहारिक पातळीवर जगाला सत्य मानते. तर अशा पद्धतीनं जग सृष्टी हे दृश्य सृष्टी परिवर्तनशील व अनुभवात येणारं जे काही विश्व आहे ते भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सत्य मानले जाते. सांख्य दर्शन जगत प्रकृतीपासून निर्माण झालेले आहे आणि जगत वास्तविक आणि परिवर्तनशील आहे असं मानते. वेदांत दर्शन जरी ब्रह्मसत्य जगन्मिथ्या असं मानत असलं तरी व्यावहारिक पातळीवर मात्र जगाला ते सत्य मानतात आणि पारमार्थिक पातळीवर मात्र जगाचं मिथ्यात्व सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करतात. योग दर्शनामध्ये प्रकृतीच्या गुणांमुळे जगताची निर्मिती होते असे ते मानतात आणि अज्ञानामुळे आत्मा जगताशी आसक्त होतो असं ते मानतात. बौद्ध दर्शन जगत हे क्षणभंगूर आहे असं मानतात आणि ते प्रतिते समुत्पादाचं आधारावर निर्माण झाले आहे असे ते मानतात. जैन दर्शन जगत अनादि आणि अनंत आहे असं मानतात. ते अनेकांतवादानुसार जगाचं स्वरूपाचं ते वर्णन करताना आपल्याला दिसून येते. चार्वाक दर्शन जगत अंतिम सत्य आहे, भौतिक पदार्थापासून निर्माण झालेलं आहे असं चार्वाक दर्शन आपल्याला मानताना दिसून येते. पुढचं जे वैशिष्ट्य भारतीय तत्त्वज्ञानाचं दिसून येते ते म्हणजे धर्म दर्शन सहयोग. भारतीय परंपरेत धर्म आणि दर्शन यांच्यामध्ये आपल्याला विरोध दिसून येत नाही, तर परस्पर सहकार्य आपल्याला दिसून येते किंवा काही अंशी धर्म आणि तत्त्वज्ञान हे एकच मानताना आपल्याला दिसून येते. दर्शन हे आपल्याला धर्म हे आपल्याला आचरणाला दिशा देते, तर दर्शन हे त्या आचरणातील तात्विक आधार आपल्याला स्पष्ट करताना मदत करताना आपल्याला दिसून येते. धर्माला तर्काचा आधार मिळवण्याचं काम तत्त्वज्ञान करत असते, तर दर्शनाला आचरणाची दिशा देण्याचं काम धर्म करताना दिसून येतो. मोक्ष, दुःख निवारण आणि नैतिक जीवन या सामान्य ध्येयासाठी दोन्हीही एकत्र कार्य करताना आपल्याला दिसून येतात. धर्म दर्शन सहयोगामुळेच व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही स्तरावर आपल्याला समृद्धी प्राप्त होताना आपल्याला दिसून येते. धर्म आणि तत्त्वज्ञान दोघांचाही उद्देश हे दुःख निवारण करणे हे दिसून येते. परंतु पाश्चात्य दृष्टिकोन मात्र आपल्याला वेगळा दिसून येतो. पाश्चात्य देशांमध्ये धर्म आणि दर्शन यांच्यामध्ये सहयोग दिसत नाही, तो आपल्याला दुरावा दिसून येतो. याचा परिणाम स्वरूपच आपण पाहतो की सॉक्रेटिस असेल, ब्रुनो असेल यासारख्या तत्त्वज्ञांच्या त्या धर्मातील धर्माने आपल्याला हत्या केलेल्या दिसून येतात. म्हणून धर्मदर्शन सहयोग हा भारतीय दर्शनामध्ये दिसून येतो, पाश्चात्य दर्शनामध्ये आपल्याला दिसून येत नाही. 12वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सहिष्णुता व बहुवाद. सहिष्णुता म्हणजेच इतरांच्या मताचा आदर करणे, त्यांचा नकार न करता त्यांना समजून घेणे ही आपल्याला सहिष्णुवृत्ती दिसून येते. बहुवाद म्हणजे सत्य हे एकांगी नसून अनेक अंगांनी प्रगट होते असे मानणे. तर ह्या दोन्ही गोष्टी वैशिष्ट्य आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिसतात. म्हणूनच आपल्याला दिसून येते की भिन्न मतप्रवाह असूनही संवाद आणि सहअस्तित्व आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिसून येते. म्हणूनच आस्तिक आणि नास्तिक
ह्या दोन्ही परंपरा एकत्रित आपल्याला विकसित झालेल्या दिसून येतात. वाद आणि संवाद ही आपल्याला भारतीय परंपरा दिसून येते. म्हणजे शास्त्रार्थाच्या माध्यमातून दोन्हीही परंपरा आपल्याला विकसित होताना दिसून येतात. अशा पद्धतीने थोडक्यात आपल्याला मतभेद असूनही सहअस्तित्व हे भारतीय तत्त्वज्ञानाचं आपल्याला वैशिष्ट्य दिसून येते. सहिष्णुता व बहुवाद यामध्ये आपल्याला धार्मिक आणि तात्विक समन्वय आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सामाजिक ऐक्य आणि शांतता हे एक आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ज्ञानाच्या विविध मार्गांना त्यामध्ये स्वीकार करताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मान्यता, विचार स्वातंत्र्य यांचाही विकास याच्यामुळे आपल्याला होताना दिसून येतो. हे काही आपल्याला सहिष्णुता आणि बहुवादाचे आपल्याला प्रमुख महत्त्व आपल्याला दिसून येते. नंतर जीवनवादी व व्यावहारिक दृष्टिकोन हा एक भारतीय तत्त्वज्ञानाचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. भारतीय दर्शन हे केवळ सैद्धांतिक नाही आहे, तर आचारप्रधान दर्शन म्हणून आपल्याला भारतीय दर्शनाकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. यामध्ये दैनंदिन जीवनात उपयुक्त, आचरणयोग्य आणि अनुभव आधारित भारतीय तत्त्वज्ञान आपल्याला हे दिसून येते. तत्त्वज्ञानाचा उद्देश दुःख निवारण आणि जीवन सुधारणा हे मुख्य आपल्याला उद्देश भारतीय तत्त्वज्ञानाचे दिसून येतात. त्याचबरोबर नैतिक आचरणावर भर हे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर अनुभव, साधना आणि आत्मानुभव यांना आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये विशेष महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मोक्षप्राप्तीसाठी व्यवहारातील शुद्धता, नैतिक आचरण हे आवश्यक मानले जाते. यामुळे आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन हा व्यावहारिक आहे हे दिसून येतं. त्याच्यामध्ये विविध दर्शनातील व्यावहारिक विचार आपल्याला दिसून येतात. यामध्ये योग दर्शन असेल, ज्यामध्ये अष्टांग योगाची चर्चा त्यामध्ये दिसून येते. बौद्ध दर्शन असेल, याच्यामध्ये अष्टांगिक मार्गाचं आपल्याला प्रतिपादन केलेलं दिसून येतं. जैन धर्म असेल, ज्यामध्ये त्रिरत्न असतील, अहिंसा असेल, सत्य असेल, ह्यासारख्या विचारांची चर्चा आपल्याला दिसून येते. न्यायदर्शनामध्ये तर्क आणि प्रमाण यावर आधारित सत्यशोधनाला आणि ज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगाला विशेष महत्त्व दिलेले दिसून येतात. व्यवहारवादी दृष्टिकोनाचं जे काही आपल्याला महत्त्व आहे ते म्हणजे तत्त्वज्ञान जीवनाशी जोडलेले राहते. दुसरं की व्यक्तीचे चारित्र्य आणि समाज जीवनामध्ये सुधारणा त्यामुळे होताना दिसून येते. तिसरं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रत्यक्ष साधनेला त्यामध्ये महत्त्व दिलेलं जातं. पुढचं जे वैशिष्ट्य भारतीय तत्त्वज्ञानाचं दिसून येतं ते म्हणजे ईश्वरवाद व निरीश्वरवाद या दोन्ही परंपरा आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिसून येतात. यामध्ये ईश्वरवाद आणि अनिश्वरवाद या दोन्ही परंपरा समृद्ध आणि समांतर दिसून येतात आपल्याला. निरीश्वरवादी परंपरेमध्ये आपल्याला प्रामुख्याने सृष्टीचा निर्माता ईश्वर म्हणून स्वीकार केलेला नाही आहे, तर ईश्वराला मान्य केलेलं नाही, तर अशी सूक्ष्म भूमिका त्यामध्ये दिसून येते. तर ईश्वरवादी परंपरेमध्ये ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आणि मोक्षदाता आहे असं मानलं जातं. एकंदरीतच निरीश्वरवादी परंपरेमध्ये आपल्याला नैतिकता, कर्मसिद्धांत किंवा तत्त्वचिंतन हे ईश्वराशिवायही राहू शकतात अशी विचारधारणा आपल्याला दिसून येते. त्यामध्ये ईश्वरवादी परंपरेमध्ये आपल्याला प्रामुख्याने न्याय वैशेषिक दर्शन असेल, योग दर्शन असेल, वेदांत दर्शन असेल या दर्शनांचा आपल्याला समावेश करता येतो. या दर्शनाच्या मते ईश्वर हा सृष्टीचा निर्माता, कारणीभूत आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे आणि मोक्ष देणारा आहे अशी विचार परंपरा मानते. तर निरीश्वरवादी परंपरेमध्ये ईश्वर हा सृष्टीचा निर्माता, कर्मफलदाता हा मानला जात नाही. तर त्यांच्या मते नैतिक कर्म, नैतिक आचरण याच माध्यमातून आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते असं ते मानतात. सांख्यदर्शन यामध्ये ते ईश्वर मानत नाहीत, त्या ठिकाणी पुरुष मानतात आणि या पुरुषाच्या माध्यमातून सृष्टीची निर्मिती झाली असे मानतात. पूर्वमीमांसा वेदांना सर्वोच्च स्थान मानते आणि ईश्वराला सृष्टीचा निर्माता म्हणून आवश्यक मानत नाही आहे. तर कर्म, कांड आणि धर्म यांनाच ते प्राधान्य देताना दिसून येतात. बौद्ध हे सुद्धा सृष्टीच्या निर्मात्याच्या रूपात ईश्वराला मान्य करत नाही. जैन असेल, जैनसुद्धा विश्व अनादी आहे, अनंत आहे, सृष्टीकर्ता ईश्वर म्हणून ते मान्य करत नाही आहेत. चार्वाक दर्शन तर सर्वार्थाने नास्तिक दर्शन आहे, भौतिकवादी दर्शन आहे, ते कोणत्याही पद्धतीने ईश्वराचे अस्तित्व मान्य करताना दिसत नाही.
15वं वैशिष्ट्य म्हणजे तत्त्वचिंतन व नैतिकता यांचा समन्वय आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिसतो. तत्त्वचिंतन आणि नैतिक चिंतन यांच्यामध्ये आपल्याला समन्वय त्यामध्ये दिसतो आणि एकमेकावर आधारित हे विचारसरणी आपल्याला दिसून येते. त्यामध्ये जीवनातील व्यवहार आणि अंतिम सत्याचा शोध यांचा सुसंवाद आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिसून येतो. तत्त्वज्ञान हे केवळ बौद्धिक विचार नसून जीवनमार्ग आहे असे मानले जाते. वेदांत दर्शनामध्ये अद्वैत दृष्टी जाणीव झाल्यास म्हणजे तत्त्वाचं ज्ञान झाल्यानंतर व्यावहारिक जो काही अनुभव आहे, अहिंसा, समता, करुणा यांच्यासारखी मूल्ये नैसर्गिक बनतात असं म्हटलेलं आहे. एक दर्शनामध्ये चित्तवृत्ती निरोधासाठी अष्टांगयोग हे नैतिक आचरण आवश्यक मानलेलं आहे. बौद्ध दर्शनामध्ये तत्त्वचिंतन, अनात्मवाद, क्षणिकवाद यासाठी नैतिक आचरण आवश्यक मानलेलं आहे. जैन दर्शनामध्ये सुद्धा आत्मा आणि कर्मबंधन हे तात्विक ज्ञान प्राप्त होण्यासाठी आचरणावर विशेष भर त्यामध्ये दिलेला दिसून येतो. त्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह यासारख्या पंचमहाव्रतांचं पालन करणं आवश्यक मानलेलं आपल्याला दिसून येते. कर्मसिद्धांत आणि नैतिक जबाबदारी हे देखील आपल्याला दिसून येते. बहुतेक भारतीय दर्शनं न्याय असेल, योग असेल, कर्मसिद्धांत मान्य करतात. प्रत्येक कृतीचे परिणाम हे व्यक्तीला उपभोगावे लागतात असे मानतात. त्यामुळे नैतिक आचरण हे केवळ सामाजिक गरज नसून आध्यात्मिक आवश्यकताही ठरते. या ठिकाणी धर्म व पुरुषार्थाची संकल्पना भारतीय दृष्टिकोनातून जे काही धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. या आचरणातून व्यक्तींना जे काही तात्विक मोक्ष आहे हे प्राप्त करण्यासाठी 4 पुरुषार्थाचे पालन करणं, आचरण करणं हे आवश्यक मानले जातात. दुसरं म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाची प्रमुख काही वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे मोक्ष किंवा निर्वाणाची प्राप्ती. सर्वच भारतीय दर्शने चार्वाक दर्शन धरून चार्वाक फक्त मोक्षाचं स्वरूप वेगळ्या पद्धतीनं मानतात, परंतु तेही सुख प्राप्तीला महत्त्व देतात. तर अशा अर्थाने सर्व भारतीय दर्शनांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे की ते निर्वाणाच्या प्राप्तीला महत्त्व देतात. दुसरे की जीवन हे दुःखमय आहे आणि या दुःखातून मुक्तता मिळू शकते आणि ते मिळवण्याचे मार्ग आहेत हे प्रत्येक भारतीय दर्शन आपल्याला सांगताना दिसून येतो. प्रत्येक भारतीय दर्शन आपल्याला सत्याचा शोध, अंतिम सत्याचा शोध घेताना दिसून येतो आणि प्रत्येक भारतीय दर्शनात आत्मज्ञानाला महत्त्व दिलेलं दिसून येतात. एकंदरीत हे काही आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये दिसून येतात. आपण या दर्शनामध्ये स्वातंत्र्यानंतरचे भारतीय तत्त्वचिंतन असेल, भारतीय तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये असेल किंवा भारतीय तत्त्वज्ञानाची जी काही एकंदरीत समानता आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये वेगवेगळ्या दर्शनामध्ये काही समान गोष्टी आपल्याला दिसून येतात, त्या गोष्टींचा आपण या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला दिसून येतो. तर काही प्रश्न, शंका असतील तर तुम्ही मला दिलेल्या ईमेलवर संपर्क साधू शकता. धन्यवाद. थँक्यू.